चला मैदान क्रमांक 2 करिता हा दुसरा प्रकार असेल ओंकार वेशवी विरुद्ध जय बापदेव वणी आपण तयारी करायचे। ओंकार वेशवी जय बापदेव वणी चढाई करता पुन्हा एकदा निघेल वारंवार चढाई करता रेड शब्द त्याच्या बघायला मिळतात। शेवटची 4 मिनिटं असेल। चला तिसरा अंतिम पुकार मैदान क्रमांक 1 भैरवनाथ शेजारी बाजार शहाबाद आपण मैदान क्रमांक यावेळेस मात्र थर्ड रेड तिसरी चढाई 12 नंबरवरची जबाबदारी दिली गेली। 5 एक समीकरण असेल यावेळेस मात्र सक्सेसफुल ऍडव्हान्स टॅकल एका उंची पुढे खेळाडूला निश्चितच तुम्ही करू शकत नाही। आता मात्र थर्ड रेड ते तर नाही याच्यावरची जबाबदारी बघूया कितपत विश्वासाला खेळ ठरतोय खेळाडू। 7 एक समीकरण असेल बोनस गुणवान यावेळेस मात्र टप्प्यात आला कार्यक्रम झाला जबरदस्त खेळ। मित्रांनो मैदानाशी एकनिष्ठ राहणं फार महत्वाचं असेल। जर तुम्ही कबड्डी सारखा खेळ खेळत असाल तर त्या मैदानाशी तुम्ही प्रामाणिक राहणं अत्यंत गरजेचं आहे। कारण जर विजयाच्या पताका तुम्ही या मातीमध्ये रवत असाल ना तर निश्चितच पराभवाचे चटके सहन करण्याची ताकद त्याची हीच माती तुम्हाला देत असते। त्यामुळे शांत खेळा संयमी खेळा आपला खरा खेळ मैदानामध्ये उतरवा आणि गावाचं नाव लौकिक करा। आता मात्र हा खेळाडू निश्चित आपले केलेले गुण परतवण्याच्या प्रयत्नामध्ये वारंवार प्रयत्न करतोय। जीवाच्या अंकांताने निश्चितच वारंवार आपल्या संघाच्या विजयाकरिता भरधाव वेगाने लढाई करतो परंतु तितकंच यश त्या खेळाडूच्या पदरी पडत नाही।
थोडी लक्षात चला मैदान क्रमांक 3 वरती हा पहिला पुकार गावदेवी मेडेखाल विरुद्ध वीर बजरंग शहापूर आपण दारिद्र्याचा आपल्या करता हा पहिला चला मित्रांनो मैदान क्रमांक 1 वरील सामना संपुष्टात येतोय त्या ठिकाणी भैरवनाथ पेसारे विरुद्ध वादळ शहाबाज आपण चला भैरवनाथ स्पोर्ट्स पेसारी वादळ शहाबाज आपण मैदान क्रमांक 1 कडे कृपया चला चला मैदान क्रमांक 1 भैरवनाथ स्पोर्ट्स पेसारी वादळ शहाबाज चला मैदान क्रमांक 1 भैरवनाथ स्पोर्ट्स पेसारी वादळ शहाबाज आपल्या मैदानकडे चला भैरवनाथ स्पोर्ट्स पेसारी वादळ शहाबाज दोन्ही संघ स्थानिक संघ आहात सहकार्य करा मित्रांनो ताबा घ्या आप कर सकते हो ट्रेनिंग नीचे देना आजकल मेरी उद्योजक आदरणीय अशोकजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं उद्योजक आदरणीय अशोकजी पाटील आपण व्यासपीठावरती या आता मात्र अटीतटीची झुंज आपल्याला बघायला मिळते जर्मन कोपर संतरगाव देहरी आवेश मात्र जबरदस्त खेळ ही चढाई महत्वपूर्ण चढाई ठरू शकते निश्चितच लाजवाब पद्धतीचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय खरोखर संतोग्राम देह व्हॉट एफर्ट एखादी चढाई अशी होते जी आपल्या हातानं मात्र निष्ठ होते तीच चढाई आता मात्र आपल्याला बघायला मिळाली संत तुकाराम तेहन संघाच्या माध्यमातून जबरदस्त होते चला तिसरा व अंतिम पुकार मैदान क्रमांक 2 गेलेचा ओंकार वेशवी विरुद्ध जय बापदेव वणी आपण मैदान क्रमांक 2 कडे चला ओंकार वेशवी जय बापदेव वणी आपण मैदान क्रमांक 2 कडे चलायचे आपल्याला तिसरा व अंतिम पुकार असेल तर मैदान क्रमांक 3 साठी दुसरा पुकार गावदेवी मेडेखाल विरुद्ध वीर बजरंग शहापूर गावदेवी मेडेखाल विरुद्ध वीर बजरंग शहापूर आपण मैदान क्रमांक 3 कडे चलायचं आहे मैदान क्रमांक 1 वरती दोन्ही संघ उपस्थित आहेत आपण सामन्याला सुरुवात करा आदरणीय वसंतजी म्हात्रे आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन प्रयत्न करायचे आदरणीय वसंतजी म्हात्रे चला मैदान क्रमांक 2 वरचा सामना संपुष्टात येतोय ओंकार वेशवी जय बापदेव वणी आपण त्वरित चलायचा आहे पडगडी वाटते पडते ते
चला ओंकार बेशवी जय बापदेव आणि आता झालेल्या सामन्यामध्ये संत तुकाराम देशे हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं मात्र गोड कौतुक. असं झालं असं मागाशी तर उदयजी धुमाळ संयुक्त नूतन क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष यांचा सत्कार आमच्या मंडळाचे संतोष पाटील हे करतील. शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार होत आहे. धन्यवाद डीजे. तसेच सचिनजी धुमाळ पेजारी ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार आमच्या मंडळाचे प्रकाश ठाकूर हे करतील. मायेचे उद्धार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा जल्लोषात स्वागत करत आहेत प्रकाश पाटील. जय बापदेव वणी या संघ उपस्थित झालेला आहे. प्रतिस्पर्धी ओंकार बेशवी आपण चला. ओंकार बेशवी संघ आपण यायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी वणी या संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. रोहा तालुक्यातील नागोठणा असोसिएशनच्या माध्यमातून उदया झालेला हा जय बापदेव वणी संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. खरं अर्थाने जबरदस्त खेळाडूंचा भरणा या देखील संघामध्ये आहे. निश्चितच परंतु त्यांच्या समोर देखील तितक्याच ताकदीचा अलिबाग तालुक्यातील नव्हे तर रायगड जिल्ह्यामधील खाता संघांच्या यादीमध्ये असलेला ओंकार विश्वी हा संघ आपल्याला बघायला मिळणार आहे. ओंकार विश्वी चला. प्रतिस्पर्धी संघ आलेला आहे. अनुराग उद्योजक आदरणीय अशोक म्हात्रे आपल्याला विनंती आहे. आदरणीय उद्योजक अशोक काशीनाथ पाटील आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती असे साहेब. पुष्कबर क्रीडांगण क्रमांक 1 साठी क्रीडांगण क्रमांक 1 वर जो संघ विजय होईल
क्रीडांगण क्रमांक 1 वरती जो सामना विजय होईल त्या 12 खेळाडूंसाठी नाग चायनीज श्रीगाव मेडेखार नाग चायनीज याच्याकडून 12 प्लेट राईस 4 प्लेट बोन्स क्रीडांगण क्रमांक 1 वर सुवर्ण संधीचा लाभ घ्या दोन्ही संघांनी. शहापूरचे कैलास पाटील, आपण प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर कृपा करून आमच्या मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. शहापूरचे कैलास पाटील. शेवटची 2 मिनिटं. ग्राउंड क्रमांक 1 वरती जो सामना विजय होईल त्या संघातील कॅप्टननी मंचावरती येऊन आपलं 12 प्लेट राईस आणि 4 प्लेट बोन्स नाग चायनीज दर्शन नंदकुमार म्हात्रे आपल्याला विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावर येऊन करायचं म्हणायचं आहे. आदरणीय दर्शनजी म्हात्रे साहेब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच आदरणीय अशोक काशीनाथ पाटील आपल्याला देखील विनंती उद्योजक आपण व्यासपीठावर येऊन करायचं म्हणायचं आहे. निघला रेडिंगला बघ रेडिंगला बघ रेडिंगला बघितलं मी आदरणीय दीपकजी म्हात्रे आपल्याला विनंती करतो. तुला भेटते का? आदरणीय उद्योजक असतात त्या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय अशोक काशीनाथ पाटील यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. मांडीचा चल बाबा चल.